झाला तोडगा म्हणण्यापेक्षा सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचा हा परंपरेचा हक्क आहे या ठिकाणी विसर्जन करण्याचा. तो आम्ही हक्क कसल्याही परिस्थितीमध्ये कसल्याही किमतीत तो आम्ही हक्क सोडणार नाही. त्यांची देवस्थानची जी विचार आहेत त्या विचाराशी आम्ही सहमत आहे. सुशोभीकरण किंवा जे लपूटगिरी होती, काही फालतूगिरी होती, ही बंद झाली पाहिजे. कारण हे पवित्र ठिकाण आहे. सिद्धेश्वर महाराजांच्या सानिध्यात असलेला हा भाग अत्यंत पुण्य मानला जातो. आणि या ठिकाणी परदेशात आता गावावरून येणाऱ्या लोकांना, आता जालन्यावरची लोक आले ते जालन्यावर त्यांनी बघितले, असे महाराष्ट्रातून अनेक लोक येतात, ते बघतात. त्यावेळेस इथलं वातावरण सोलापूरची किंमत कळते. कारण आजूबाजूचं वातावरण कळल्यानंतर चांगलं राहिलं तर लोकांमध्ये सोलापूरची लोक किती चांगले. जर वाईट दृश्य दिसलं तर सोलापूरला नावं ठेवली जाते, ह्याची देखील आम्हाला जाण आहे. आणि मालकाने जो उपक्रम उभा केला आहे त्याला मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचा पाठिंबा आहे. आमचं एकच मत आहे की 24 तास गणपतीचं दर्शन व्हावं. गणपतीच्या दर्शनाला गणेश भक्तांना कुठल्या प्रकारची अडचण येऊ नये. आणि पलीकडल्या बाजूला डस्टबिन करतात, डस्टबिनवाल्यांना आणि गणपती दशविधी तो आणि गणपतीचा हे 2 सेक्टर वेगळे केले पाहिजे. आणि मालकाने ते कबूल केले किंवा एक मार्ग आपण दशक्रिया विधीसाठी ठेवूया आणि तो कालांतर 10 वाजता दशक्रिया संपल्यानंतर तो बंद करूया आणि दुपारी 12-1 वाजेपर्यंत गणपतीचा मार्ग ठेवूया. संध्याकाळी 4 ते रात्री 8 वाजेपर्यंत 7:30ला गणपतीची आरती असते. आरती झाल्यानंतर मार्ग बंद केला तर चालेल. एक देवस्थान कमिटीच्या आणि मालकांना कबूल केलंय, तो आम्हाला मान्य आहे. म्हणजे सामोपचाराने वाद मिटला म्हणायचं नाही, सामोपचारमध्येच होता, ह्याच्यात काय नव्हतं. आता हा प्रश्न मिटला. सामोपचार